नमस्कार, मी नंदा. स्वराज फूड हाऊस मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहे उपासाची भाकरी आणि पिठलं. तर आपण काय काय लागते बघूया. इथे भाकरीसाठी वरईचं पीठ आहे. वरई आणि शाबू असं मी 1 किलो वरई आणि पाव किलो शाबू असं ही चक्कीवरनं दळून आणलेलं आहे. तुम्हाला जर मिक्सरवर दळायचं असेल तर 1 वाटी वरई, पाव वाटी शाबू असं मिक्सरवर दळायचं. मिक्सरवर कसं असं मऊ पीठ येत नाही ना, म्हणून मी चक्कीवरनं दळून आणलेलं आहे. 1 चिमूटभर मीठ आणि कोमट पाण्यात हे मळून घ्यायचं. आणि पिठलं बनवण्यासाठी आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ मी 4 चमचे घेतलेलं आहे. राजगिऱ्याच्या पिठाचं मी पिठलं बनवणार आहे. फोडणीसाठी जिरं, हिरवी मिरची कट करून घेतल्या, थोडी कोथिंबीर आणि लाल मिरचीची पूड आहे आणि तेल. तर आता आपण भाकरी बनवून घेऊया. मी कोमट पाणी घेतले. हे आता पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं घट्ट. जसं भाकरीचं मळतोय तसंच मळून घ्यायचं. आज तेव्हापासून जसा तसा 7वी माळ असेल. आज 7वी माळ आहे. शाबूची खिचडी, वरईचा भात, रताळे खाऊन कंटाळा येतो. तेच तेच खायला नको वाटतं, म्हणून आपलं काहीतरी जरा वेगळं. तवा तापायला ठेवले. गॅस बारीक करूनच टाकायची भाकरी. पाणी आता गॅस केला तरी पण चालते. झाली आपल्या भाकरी. पांढऱ्या शुभ्र एकदम भाकरी झाली आपल्या. आपण पिठलं करून घेऊ. 1 पळी आपण तेल घालूया पिठलं करायला. जिरं, जिरं तडतडलं की मिरची टाकायची. लाल तिखट म्हणजे ठसका उतरणे. पाणी पहिले पाण्यात कालवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या हात घेतले. थोडं पाणी घालते. चवीपुरतं मीठ. जर मीठ कमी असेल तर चेक करून बघायचं. बुटड्या फोडून घेतल्या की जरा
पातळ पण नाही आणि लई घट पण नाही, आपल्या रबरबीत ठेवायचं. त्याला आता 5-6 मिनिटं शिजून घ्यायचं. पिठलं आपल्याला तयार झाले. बघा कसं झाले राजगिरीच्या पिठाचं पिठलं. वरईची भाकरी. आपली उपासाचं वरईची भाकरी पिठलं आपलं आता करून तयार झालेलं आहे. तुम्ही पण करून बघा माझी रेसिपी, खाऊन बघा कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.